तांदळाचे आथारावरचे पापड. अगदी मी इथे छोटासा पापड घेतलेला आहे. बघा तो तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट एवढा फुलतो आहे. बघा किती कढईभर झालेला आहे. छान असा, चवीला तर जबरदस्त असा लागतो. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला मी काय घातलेलं आहे आणि कुठल्या वेळेला मी पापडचं ताट पलटवलेलं आहे हे तुम्हाला दिसेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, जो आपण डेलीमध्ये भात करतो आपण घरी, तो सुद्धा तुम्ही तांदूळ वापरू शकता किंवा मग राशनचे तांदूळ असते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी. 2 पाण्याने स्वच्छ धुतले, यात मी पाणी घालून घेते. ही प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू 3 दिवस करायची आहे. सकाळी परत पाणी बदलून 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं, परत पाणी घालायचं आणि झाकून दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायचं. असं कंटिन्यू 3 दिवस करायचं. चौथ्या दिवशी या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं. बघा चौथा दिवस आहे. मी याला आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता मी धुवून घेतलेलं आहे आणि याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटून घेते आहे. अगदी पातळ अशी पेस्ट करून घेणार. तर बघा इथे पातळ आणि बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. चौथ्या दिवशी दुपारला वाटलेला आहे. इथे मी गंज घेतलेला आहे. गंजाला मी एक कापड बांधते आहे, कारण की अगदी एकदम बारीक असं आपल्याला तांदळाचं पीठ हवं आहे. त्यावरती मी रव्याची चाळणी टाकली आहे, ज्याच्याने आपण रवा चाळतो ती चाळणी टाकली आहे. त्यात आता जे तांदूळ वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते मी घालणार आणि चाळून घेणार व्यवस्थित. तर इथे मी चाळून घेते आहे. मी दुसऱ्या थोड्या मिनटानंतर माझं हे जो कापड बांधलेलं होतं तो फाटला होता, त्यामुळे मी इथे कापड चेंज केलेला आहे. आता जो चाळणीने चाळल्यानंतर जो वरती रवाळ तांदूळ राहिला होता तो परत मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. तर इथे माझा ना हा जो रुमाल आहे तो फाटला होता, तर मी दुसऱ्या गंजाला ओढणी बांधलेली आहे माझी आणि त्या गंजातलं जेवढंही आपला तांदळाचं पातळ हे होतं सारण ते मी इथे गाळून घेते आहे पूर्ण पाणी. तर बघा इथे पण वरवर तांदूळ, जाडसर तांदूळ उरलेला आहे. याला पण मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेते आहे. आता बघा हे वाटून घेतले आहे. परत मी चाळून घेते. परत ही प्रोसिजर आपल्याला वरती जेवढेही जाडसर तांदूळ उरले त्यात थोडं पाणी घालून वाटायचं आहे. असं मी 3-4 वेळा करणार आणि शेवटी थोडासा तांदूळ उरला तो फेकून देणार. आता आपल्याला जो खडा असतो तो भेटलेला आहे, म्हणजे तांदळाचं अगदी बारीक असं पीठ आपल्याला भेटलेलं आहे. याला आता झाकून मी रात्रभर तसंच राहू देणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पापड करणार. तर रात्रभर झाकून ठेवलेलं होतं, दुसऱ्या दिवशी मी सकाळी आता करायची आहे मला. तर मी याचं झाकण काढलेलं आहे. खालती खडा उरलेला आहे, म्हणजे चिका उरलेला आहे आणि वरवरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते मी एका भांड्यात आता काढून घेते आहे. हे पाणी पण आपण वापरू शकतो, जसं ज्वारीचं पीठ भिजवायच्या धापोड्यासाठी त्यावेळेस हे पाणी वापरू शकतो. त्याच्याने धापोड्याला खूप छान अशी चवसुद्धा येते. तर हे मी राखून ठेवते. आता इकडे चिका भेटलेला आहे, खडा भेटलेला आहे. त्यात मी 2 चमचे तीळ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे. तीळ ऑप्शनल आहे, पण तिळाने पापडाला चव खूप छान येते म्हणून मी घातलेलं आहे. तर असं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. एकदम पातळ करू नका आणि एकदम घट्ट पण करू नका. शक्यतो पातळ तर करूच नका. तर याला मी बाजूला घेते आहे. इथे बाकीचे लागणारे साहित्य, एका गंजात मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. आपल्याला अगदी उकळतं पाणी हवं आहे, तर गॅसवर मी पाणी मांडलेलं आहे. त्याला झाकून ठेवलं म्हणजे ते उकळलं जाईल. आता इकडे मी 2 ताटं घेतलेले आहेत. बघा अगदी फ्लॅट सरफेसचे घेतलेले आहेत. त्याला मी 2 ताटं घेतलेले आहे. उथळ असे घेऊ नका, म्हणजे पापडाचं सारण एका ठिकाणी जमा होते, म्हणून अगदी फ्लॅट असं घेतलेलं आहे. तर 2 ताटं घेतले, ते बाजूला ठेवलेत. इथे एक परात घेतली, परातीत मी पाणी टाकते, म्हणजे आपण जे पापड काढू ते डायरेक्ट परातीत काढू. इथे ब्लेड घेतलेली आहे पापड काढायसाठी. जे 2 ताटं घेतली होती त्याला तेल लावून मी ग्रीस करून घेतलं आहे. इकडे आपलं पाणी पण सोबत उकळलेलं आहे. आता पापड करायला सुरुवात करून घेऊया. तर जे ग्रीस केलेले ताटं होते त्यावर मी पापडाचं बॅटर घालते आहे. बघा असं कन्सिस्टन्सी हवी आहे, एकदम पातळ नाही आहे. याला असं छान पसरून घ्यायचं. तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा आहे, छोटा मोठा मीडियम, तर मी इथे मीडियम साईजचे पसरून घेते आणि उकळत्या पाण्याच्या गंजावर मी आधी सरळ ठेवणार. बघा असं सरळ ठेवणार. वरतून पापड सुकायला आला की आपल्याला त्याला पलटवून त्याच गंजावर पलटवून ठेवायचं आहे. माझा पहिल्या पापडला क्रॅक आली होती, कारण की माझं थोडं लक्षण होतं, दुसरं काम आलं होतं, म्हणून माझा पहिला पापड क्रॅक झाला. तर मी तुम्हाला दुसरा बघा पहिल्या पापडाला अशी क्रॅक आली तरी मी याला पलटून ठेवते आहे.
तर क्रॅक येऊ द्यायची नाही, फक्त सुकू द्यायचं आणि पलटवून ठेवून द्यायचं अगदी 2 मिनटं. बघा 2 मिनटानंतर मी परत पापड काढते आहे. बघा किती छान झालेला आहे तो. आता त्याला मी परातीत घालते, पाण्यात घातलेला आहे. आता ती ब्लेड जी दाखवली होती तुम्हाला त्या साह्याने मी आधी सर्व कडा सोडवून घेणार व्यवस्थित अशा अलगद. एकदम जास्त पण सोडवणार नाही, अगदी थोड्या थोड्या सोडवून घेणार आणि तो पापड काढून घ्यायचा. बघा किती छान असा पापड निघालेला आहे. इथे मी चादरीवर पसरवलेला आहे. तुम्ही परडे किंवा टोपली असेल त्यावर सुद्धा वाळत घालू शकता. हे थोडे फॅनच्या खालीच मी पूर्णपणे सुकवलेले आहे. याला काही कडक उन्हाची गरज नसते. थोडे सुकायला आले की ते वरती कोकडे व्हायला लागतात, म्हणजे दुमडायला लागतात. त्यावेळेस आपण टर्न करून अजून सुकू द्यायचे, म्हणजे ते अगदी फ्लॅट असे बनतात. तर मी असे करून सुकून घेतले. दुसऱ्या दिवशी पण छान उन्हात सुकवून घेतले. तर मग कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.